कुळ कायदा आणि त्याच्या अंतर्गत चालणारी दुकानदारी, विशेषतः कुळ कायदा कलम 43 आणि त्याच्या अंतर्गत किंवा त्याच्या आडून चालणारी दुकानदारी याच्या संदर्भात एक अत्यंत सकारात्मक आणि आनंदाची बातमी आलेली आहे आणि त्याचीच थोडक्यात माहिती देण्याकरता हा छोटासा व्हिडिओ आपण बनवत आहोत। आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कुळ कायदा कलम 43 म्हणजे कुळ कायद्या अंतर्गत ज्या कुळांना जमिनी मिळते त्यांना त्या जमिनीची जर विक्री करायची असेल तर त्याच्याकरता आवश्यक प्रक्रिया किंवा परवानगी असलेलं कलम म्हणजे कलम 43। आणि या कलम 43 मध्ये परवानगी मिळवताना किंवा त्याची प्रक्रिया पूर्ण करताना सर्वसामान्य जनतेला भयंकर त्रासाला आणि दुकानदारीला सामोरं जावं लागत होतं। आणि या सगळ्याची दखल घेऊन राज्य सरकारने या कायद्यामध्ये बदल करायचं ठरवलंय। आता हे आपलं राजपत्र जे प्रसिद्ध झालेलं आहे ते 4 जुलै 2025 ला। सगळ्यात पहिले आपण याची उद्देश आणि कारण वाचूया। राज्य शासनाने जागतिकीकरण व उदारमतवादी संकल्पना अंगीकारली आहे व या संकल्पनेचा एक भाग म्हणून जमीन मालकास कोणत्याही परवानगी शिवाय आपली जमीन पर्यटन वा तत्संबंधातील बाबींकरता वापरण्यास अनुमती दिलेली आहे। ही बाब लक्षात घेता तसेच भारतीय संविधानाने दिलेला मालमत्ता धारण करण्याच्या हक्काच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948 यामधील तरतुदीनुसार भूमिधारी जमीन धारकास भूमी स्वामी धारकाचा दर्जा देऊन त्यांना त्यांच्या जमिनीचा अन्य विकासात्मक कामाकरता उपयोग करणं शक्य व्हावं म्हणून महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियमातील कलम 43 अन्वये टाकण्यात आलेले अशा जमिनींच्या हस्तांतरणावरील निर्बंध उठवणे गरजेचं झालेलं आहे आणि त्या दृष्टीने उक्त अधिनियमातील कलम 43 वगळण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे आणि हा हेतू साध्य करणे हा या विधेयकाचा हेतू आहे। आणि आता या विधेयकामध्ये नक्की म्हटलंय काय, या विधेयकानुसार कुठलं बिल किंवा कुठलं विधेयक मांडण्यात आलंय तर महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948 यात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक। ते विधेयक असं म्हणतं, ज्या अर्थी यात यापुढे दिलेल्या प्रयोजनासाठी महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948 यात आणखी सुधारणा करणे इष्ट आहे त्या अर्थी भारतीय गणराज्याच्या 76व्या वर्षी याद्वारे पुढील अधिनियम करण्यात येत आहे। या अधिनियमाचं नाव काय आहे, एक मिनिट, या अधिनियमाला महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेतजमीन सुधारणा अधिनियम 2025 असं म्हणण्यात येईल। ते ताबडतोब अंमलात येईल आणि त्यामध्ये कलम 2 जे करण्यात आलेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948 मधील कलम 43 वगळण्यात येईल। म्हणजे हे विधेयक आता जे आपलं सत्र असेल या विधानसभेच्या किंवा आपल्या विधानमंडळाच्या या सत्रामध्ये हे विधेयक एकदा का मंजूर झालं त्याप्रमाणे कायद्यात सुधारणा झाली की कुळ कायद्यामधलं कलम 43 हे निष्कासित होईल, म्हणजे ते संपुष्टात येईल। आणि एकदा कलम 43 संपुष्टात आलं की कलम 43 त्याच्याकरता लागणारी परवानगी प्रक्रिया आणि त्याच्या आडून चालणारी दुकानदारी हे सगळे प्रश्न कायमचे मिटतील। मग ज्या लोकांना कुळ कायद्या अंतर्गत जमीन मिळाली असेल त्यांना ती थेटपणे विकता येईल, त्याच्याकरता कोणाच्याही कोणत्याही परवानगीची आवश्यकता उरणार नाही असं या विधेयकावरनं स्पष्ट होतंय। म्हणून ज्या लोकांना कुळ कायद्यात मिळालेली जमीन विकायची आहे आणि त्याच्याकरता ते परवानगीची वगैरे प्रक्रिया किंवा खर्च करायच्या तयारीत आहेत त्यांनी थोडं थांबा। या कायद्यामध्ये जर सुधारणा झाली आणि 43 ची परवानगीच जर रद्द करून टाकली तर तुम्हाला 43 च्या परवानगी करता पडणारा सगळा त्रास हा आपोआप संपुष्टात येईल, त्याच्या आडून चालणारी दुकानदारी बंद होईल आणि त्यामुळे तुमचं काम पटकन तर होईलच शिवाय स्वस्त सुद्धा होईल। म्हणून कुळ कायद्या अंतर्गत हे महत्त्वाचं अपडेट देण्याकरता हा आपण छोटासा व्हिडिओ बनवला। या विधेयकाचं पुढे काय होतं, ते मंजूर होतं नामंजूर होतं, कायद्यात बदल होतो, ह्या गोष्टी जशा जशा घडतील तशी तशी माहिती देण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा। धन्यवाद।